महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख नयन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगरमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। बैठकीदरम्यान नयन कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजसाहेबांचे विचार घराघरात पोचवा आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मनसेची संघटना बळकट करा असे आवाहन केले। पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी नवीन रणनीती आखण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्या। बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नयन कदम यांनी नरसापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून अशा गुन्हेगारांना समाजात स्थान नसावे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। या बैठकीला अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीनंतर जिल्ह्यात मनसे अधिक आक्रमकपणे सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। अहिल्यानगर हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे। महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जिल्हा अहिल्यानगर आहे। इकडचं राजकारण म्हणजे विखे पाटील असतील, कोल्हे असतील, बन असतील, लंके असतील, पवार असतील, सगळे मोठे मोठे मातब्बर ह्या जिल्ह्यामध्ये आहे। आणि अशा परिस्थितीत माझे राजसाहेबांचे जे मार्गदर्शक आहेत, पदाधिकारी आहेत, ते लढा देत आहेत। त्यांच्या दडपशाहीला बोला, त्यांच्या आर्थिक बाजूला बोला, सगळ्यांना बाजूला ठेवून मनसेचे कट्टर कार्यकर्ते आहेत, सचिन भाऊ आहेत, आमचे शहराध्यक्ष आहेत, सगळेजण व्यवस्थितपणे लढत आहेत। आणि माझी आज नवीन नियुक्ती झाली आहे संपर्काध्यक्ष, आज म्हणजे 1 महिन्यापूर्वी। दौरा चालू आहे आमचा आणि कार्यकर्त्यांचं संघटन कसं वाढेल, 29ला निवडणूक आहे, 3 वर्षामध्ये पक्ष कसा परत मजबूत होईल त्या दृष्टिकोनात आम्ही आमच्या बांधणीच्या बैठका सुरू आहेत। आणि मला वाटतं इकडचे सगळे कार्यकर्ते स्ट्रॉंग आहेत, कट्टर आहेत, सुरुवातीपासून साहेबांच्या बरोबर आहे आणि हे पुन्हा परारी घेतील आणि पक्ष बळकट करतील। लाडकी बहिणीला कळलं पाहिजे की लाडकी बहीण करून पैसे वाटप केले पण बहीण सुरक्षित नाही तर करायचं काय, आणि ती चिमुकली। पहिला तर ह्या राजकारणाला फाशी दिली पाहिजे, कारण की हे जे राजकारण करतायत ना या बहिणीच्या नावाने हेच वाईट आहे। यांना तुम्ही ह्या राजकारणाला खरंच म्हणजे आता सांत्वनासाठी फोन करतायत, काय काय करतायत। अरे पहिला त्याची सुरक्षा तर करा। नाही अशा लोकांवरती विश्वास ठेवायचा का या बहिणींनी? त्यांना तोडलंच पाहिजे बरोबर। आरोपीच्या मागणी म्हणजे काय, त्यांना तर फाशी दिलीच पाहिजे। आणि मला वाटतं आपण महाराजांना मानतो, शिवाजी महाराजांना, त्यांच्या राज्यात जसे व्हायचे न्याय तसेच करा। आणा चौकात, कापा, हात कापा, पाय कापा, करा ना असं। इकडचे तर आमचे 2-3 पदाधिकाऱ्यांनी आमच्या तिकडे हेच केलेलं आहे। आपल्या पक्षातले असतील मनसेचे आणि दुसऱ्या पण आहेत की ह्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही दाखवतो यांना। अशा आरोपींना ठेवून उपयोगच नाही हो। आणि कोर्टाच्या मग सुनावण्या होत राहतील, त्यापेक्षा द्या रस्त्यावरती, करा पब्लिकचा न्याय होऊन द्या। काय बोलणार आता, हे एक तर मशीनच्या जोरावरती जिंकतायत, पैशाचे खेळ खेळत आहेत। लोकांच्या मध्ये जर तुमचं नाव असतं तर लोकांनी तुम्हाला वाहवा केली असती। आहे का लोकांच्या मध्ये जल्लोष? फक्त भाजपच्या ऑफिसच्या बाहेर जल्लोष दिसतोय। आणि अशा परिस्थितीत तुम्ही जल्लोष करताय, हे तर अति दुर्दैव आहे की एक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये न्याय मिळत नाहीये आणि तुम्ही जल्लोष करताय। पेढे वाटतात, कसले पेढे वाटतात आणि कसला जल्लोष करताय? अरे बेकार आहे, हे सरकारच बेकार आहे। देशातलं सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही तेच आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही।